गेल्या आठवड्यामध्ये चांदीमध्ये तब्बल एका झटक्यामध्ये 25 ते 30,000 रुपयाची घसरण पाहायला मिळाली आणि सोन्याबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 5,000 रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यामध्ये मला बऱ्याच ग्राहकाचे कॉल आणि SMS आले की आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं की चांदीमध्ये. तर चला आपण या विषयावर आज थोडं सविस्तर बोलूया. आधी चांदीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या आठवड्यात चांदीमध्ये प्रचंड चढ उतार पाहायला मिळाले आहे. गेल्या आठवड्यात तब्बल 25 ते 30,000 रुपये चांदीचे दर खालीवर झाले. ज्यावेळेस इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आली त्यानंतर चांदी 3,10,000 रुपयाचे वर लेवल पाहायला मिळाले आणि त्याच आठवड्यामध्ये जवळपास 25 ते 30,000 रुपयाची मोठी घसरण पाहायला मिळाली. सध्या MCX वर चांदीचे दर 2,70,000 रुपयाच्या आसपास आहे. घरेलू बाजारमध्येही मोठी घसरण पाहायला मिळत आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्येही चांदीवर दबाव दिसत आहे. आता सोन्याबद्दल बोलायचं झालं तर सोन्यातही हलका दबाव दिसत आहे, पण चांदी इतका मोठा नाही. सोन्यात साधारण 5,000 रुपयाची घसरण झालेली आहे. सध्या सोन्याचे भाव MCX वर 1,58,000 रुपये चालू आहे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये जिथं सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये मोठा चढ-उतार सुरू आहे, अशा वेळी सिल्व्हरपेक्षा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं केव्हाही सुरक्षित आणि चांगलं मानलं जातं. जर एंट्री घ्यायचीच असेल तर स्टॉप लॉस लावून आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि एकदम मोठी खरेदी न करता टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी खरेदी करणं योग्य ठरेल. आता एक महत्त्वाची माहिती आपल्या ग्राहकासाठी. मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसापासून सोन्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय आणि संकेत दिले जात आहेत. त्यामुळे सध्या बाजारात मोठी हालचाल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही आपल्या शोरूममध्ये गोल्ड बिस्किटची विक्री सध्या तात्पुरती बंद ठेवत आहोत. आता सोन्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या बाजारामध्ये खूप संवेदनशीलता आणि अस्थिरता आहे. आमचा उद्देश एकच, आमच्या ग्राहकांनी सुरक्षित आणि योग्य निर्णय घ्यावा. पण जर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचाच असेल तर दीर्घकालीन विचार करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण सरकार ज्या पद्धतीने स्टेप घेत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये सोन्याला तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्यापासूनच म्हणजेच सोमवारपासून मार्केटमध्ये काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. त्यामुळे ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी घाई न करता हळूहळू आणि योग्य प्लॅनिंग करून खरेदी करावी. विशेषतः दागिन्याच्या स्वरूपात थोडी-थोडी खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण दीर्घकालीन विचार करता गोल्ड अजून एक मजबूत आणि विश्वासार्ह इन्व्हेस्टमेंट मानला जात आहे. आणि अनेक तज्ज्ञांच्या मते या वर्षाअखेर सोन्याचे दर 2,00,000 रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तरच निर्णय यशस्वी होतात. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.